प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की हर्षवर्धन ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने वकील ते पेपर घेऊन सावनीकडे आलेला असो आणि सावनीकडनं सह्या देखील घेतलेल्या असतात। सावनीला बिचारीला माहितीच नसतं की हा वकील हर्षवर्धनच्या बाजूने आहे आणि केस तिच्या विरोधामध्ये लढणार आहे। खरोखर सावनी तिच्याच ट्रॅपमध्ये अडकलेली असते। मग वकील आहे तो हर्षवर्धनला सांगतो की मी तुमचं काम केलेलं आहे, कारण की ते पेपरवर तिचे साईन करणं खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणून हर्षवर्धनने त्या वकिलाला 25 लाख रुपये देण्याचे कबूल केलेले असतात। येथे सावनी मात्र भारी खुश झालेली असते। ती म्हणत असे की हर्षवर्धन, तुला काय वाटतं मी असं तुला सोडून देणार आहे? परंतु तसं काही होणार नाही आहे। दुसरीकडे मात्र त्या हॉटेलचे पैसे देण्याकरता हॉटेलचं बिल देण्याकरता तिच्याकडे पैसे देखील नसतात आणि त्यामुळे तिकडचा वेटर येतो आणि म्हणत असतो, मॅडम तुम्ही लवकरात लवकर पे करा, नाहीतर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल। ती माझं तुला काय करायचं ते कर। लगेचच मॅनेजर आलेली असते आणि ती सावनीला तिकडनं हाकलून देते। सावनीवर खरोखर छप्पर देखील आता राहिलेलं नसतं। याच्या अगोदर सागर आणि मुक्ता तेथे आलेले असतात फिश करी घेऊन। मुक्ताने छान फिश करी केलेली असते, परंतु सावनी म्हणत असे की तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येताना अजिबात काही करायची गरज नाही आहे। 50% प्रॉपर्टी मला मिळणार आहे आणि त्यामुळे मी खूपच खुश आहे आणि माझ्याकडे पैसे देखील आहेत। तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे जॉब वगैरे नाही आहे, मी काही कमवत नाही आहे असं वाटतंय का? तसं काहीही नाही आहे। त्याच्या प्रॉपर्टीचा 50% भाग तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आहे आणि म्हणून सावनी खूप खुश असते। मुक्ताचं सगळं लक्षात आलेलं असं पण ती काहीच बोलत नसे, कारण सावनी तिला खूप घालून पडून बोलत असते। आदित्य स्कूलवरून जेव्हा हॉटेलमध्ये येतो त्यावेळेला तो बघतो तर तिथे तिला हाकलून लावलेलं असतं, म्हणजे सावनीला हाकलून लावलेलं असतं आणि त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो की नेमकी ही गेली तरी कुठे असावी आणि त्यामुळे तो शोधत आता सगळीकडे रस्त्याच्या कडेला जात असतो। रस्त्याच्या कडेला आता त्याला कुठे सावनी दिसत नसते आणि त्यामुळे बिचारा खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो।